सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमधला खाऊ विशेष दलिया बनवणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इकडे मी 1 वाटी दलिया घेणार आहे. त्यासाठी मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे. सोबतच 1 वाटी दलिया मी इथे धुवून घेतलेला आहे. तुम्ही तसाच वापरलात तरी सुद्धा चालेल. याला आपल्याला तुपावरती छान एक 10 ते 12 मिनिटं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. सोबतच मी ड्रायफ्रूट सुद्धा टाकत आहे. आता याला हाय टू मीडियम फ्लेमवर आपण परतून घेऊया. सुट्ट्यांमध्ये मुलं दिवसभर बाहेर असतात, तर अशा वेळेला हा हाय फायबरवाला नाश्ता त्यांना जर आपण बनवून दिला, तर यामुळे दिवसभर त्यांचं पोट सुद्धा भरलेलं राहतं आणि एनर्जी सुद्धा त्यांना बरीच मिळते. तर बघा, एक 7 ते 8 मिनिटानंतर छान असा याला रंग आलेला आहे. सोनेरी रंगावरती आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला खूप जास्त हाय किंवा एकदमच कमी ठेवायची नाहीये. हाय टू मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं आपल्याला छान असं याला परतून घ्यायचं आहे. तर आणखीन एक 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय दलिया तूप सोडायला सुरुवात केलेली आहे. ड्रायफ्रूट सुद्धा अगदी छान इकडे परतले गेलेले आहेत. मनुका सुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत. तर दलिया असा आपण बाजूला करून बघितला तर तुम्ही बघू शकताय तूप येतंय साईडनी, म्हणजे हा दलिया छान असा भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर इथे मी 1 वाटी दलियासाठी 3.5 वाट्या पाणी बाजूला उकळायला ठेवलं होतं. तेच गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. गरम पाणी ओतायच्या आधी गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करून घ्यायची आहे, कारण पाणी सुद्धा उकळतं आहे आणि दलिया सुद्धा खूप गरम आहे. तर त्यामुळे पटकन अंगावरती उडू शकतं. पाणी सुद्धा हळूहळू करून ओतायचं आहे. एकदमच एका वेळेला सगळं पाणी ओतू नका. आता यासोबत मी इथे गूळ घेतला आहे. पाऊण वाटी गूळ मी घेतला आहे. 1 वाटी दलियाला 1 वाटी गूळ घेतात, पण तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. सोबतच वेलची पावडर घातलेली आहे आणि हे आता आपण छान गूळ मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम वाढवूयात आणि गूळ पटकन ह्याच्यात विरघळवून घेऊयात. पाणी गरमच असल्यामुळे गूळ लगेच विरघळतो. चमच्याने जे खडे आहेत ते थोडेसे मोडून याला एक उकळी आणायची आहे आपल्याला. तर 2 मिनिटातच बघा याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि 3 ते 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये दलिया अगदी व्यवस्थित शिजला जातो. तर कुकरची वाफ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे. छान असा आपला गुळाचा हा दलिया तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय अजिबात कुठे पाणी राहिलेलं नाहीये. अगदी व्यवस्थित असं पाण्याचं प्रमाण पडलेलं आहे. दलिया सुद्धा छान मोकळा आणि नरम झालेला आहे. अजिबात फळफळीत किंवा अगदी सुक्का सुक्का असा झालेला नाहीये. तुम्ही बघू शकता अगदी दाणा दाणा व्यवस्थित वेगळा दिसत आहे. तर या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी हा पौष्टिक असा नाश्ता नक्की बनवा. सकाळी एकदा पोटभर खाल्ला तर दुपारपर्यंत अगदी नाही काही खाल्लं तरी सुद्धा चालेल. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमधल्या खाऊची जी सीरीज आपण चालू केलेली आहे त्याच्या प्रत्येक रेसिपी नेहमी आठवणीने बघा. नमस्कार.